मित्रांनो, आपल्या प्रत्येकाची एकच इच्छा असते, चेहरा असा असावा की आरशात पाहिलं की स्वतःवरच प्रेम यावं. पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वाढतं प्रदूषण, सततची धूळ माती, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि स्ट्रेस यामुळे आपल्या स्किनचा तो नैसर्गिक ग्लो हळूहळू कमी होतो. चेहऱ्यावर डाग धब्बे, काळी वर्तुळे, पिगमेंटेशन आणि हलक्या सुरकुत्या दिसायला लागतात. महागडे प्रॉडक्ट्स वापरूनही अनेक वेळा फरक जाणवत नाही आणि मग आपण विचार करतो की असं काय करावं जेणेकरून आपली स्किन पुन्हा ताजेतवानी आणि चमकदार दिसेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका सोप्या पण फार प्रभावी नैसर्गिक उपायाबद्दल बोलणार आहोत. हा उपाय आहे तुरटी आणि नारळ तेलाचा. ऐकायला साधा वाटतो पण परिणाम जबरदस्त आहे. हे मिश्रण स्किनवरील जुने डाग हलके करण्यास मदत करतं, त्वचा टाईट करतं आणि नैसर्गिक चमक पुन्हा परत आणतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे स्किनला कोणताही साईड इफेक्ट होत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की हा छोटासा उपाय तुमची त्वचा किती सुंदर आणि तरुण बनवू शकतो. मित्रांनो, नारळाचं तेल हे खरंच निसर्गाने दिलेलं एक अनमोल वरदान आहे, कारण ते एकाच वेळी त्वचा आणि केस या दोन्हींची अप्रतिम काळजी घेतं. यात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग, कंडिशनिंग आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा ताजी, मऊ आणि तेजस्वी राहते. कोरडी त्वचा असो किंवा सुरकुत्यांची चिंता, नारळाचे तेल त्वचेच्या आतपर्यंत शोषून घेतं आणि त्वचेतल्या कोलेजनला बूस्ट देतं, ज्यामुळे बारीक रेषा आणि एजिंगची चिन्ह कमी होतात. इतकंच नव्हे तर हे तेल एक नॅचरल मेकअप रिमूव्हर म्हणून देखील उत्तम काम करतं. मेकअप काढताना त्वचेचा ओलावा हरवत नाही. शिवाय व्हर्जिन नारळ तेल सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेला सौम्य संरक्षण देण्याचंही काम करतं. त्यामुळे हे रोजच्या स्किन केअरमध्ये खूप उपयोगी ठरतं. केसांबाबत बोलायचं झालं तर नारळ तेल हे एक परफेक्ट हेअर टॉनिक आहे. यातील पोषक तत्व केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि केसांची वाढ अधिक निरोगी पद्धतीने होण्यास मदत करतात. विशेष म्हणजे यात असलेले बुरशी विरोधी गुणधर्म कोंडा कमी करतात, डोक्यातील खाज, कोरडेपणा आणि इरिटेशन पासून दिलासा देतात. केसांचा ओलावा टिकवून ठेवण्याची ह्याची क्षमता अफाट आहे. त्यामुळे केस कोरडे, तुटणारे किंवा राठ राहत नाही. उलट ते अधिक चमकदार, मऊ आणि सुलभपणे विंचरता येण्याजोगे होतात. एकूणच त्वचा आणि केसांची नैसर्गिक निगा राखायची असेल तर नारळाचे तेल हे कोणत्याही केमिकलपेक्षा अनेक पटीने सुरक्षित, प्रभावी आणि किफायतशीर पर्याय आहे. मित्रांनो, तुरटी ही आपल्या घरामध्ये सहज मिळणारी पण त्वचा आणि केसांसाठी अत्यंत प्रभावी अशी नैसर्गिक वस्तू आहे. त्वचेवर येणारे पिंपल्स, डाग धब्बे किंवा वाढलेली छिद्रे ह्या सर्वांवर तुरटी उत्तम काम करते. तिच्यात असलेल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे तुरटीचे पाणी वापरल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात आणि त्वचा स्वच्छ राहते. तुरटीचा नैसर्गिक टोनर म्हणून वापर केला तर त्वचेची छिद्रे आकुंचन घेतात, त्वचा टाईट होते आणि हलक्या रेषा देखील कमी दिसतात. कोरफडीच्या जेल सोबत मिसळून लावल्यास त्वचेला एक सुंदर नैसर्गिक ग्लो मिळतो. याचबरोबर शेविंग नंतर तुरटीचा तुकडा ओल्या त्वचेवर हलक्या हाताने फिरवला तर सूक्ष्म जखमा भरून येण्यास मदत होते आणि रक्तस्त्राव थांबतो. काही लोक तर असेही मानतात की तुरटीचा सातत्याने वापर केल्यास चेहऱ्यावरील अनावश्यक केस हळूहळू कमी दिसू लागतात. केसांच्या निगेसाठी ही तुरटी तितकीच फायदेशीर आहे. विशेषतः कोंडा, उवा आणि टाळूवरील फंगल इन्फेक्शनवर तुरटीचा वापर खूप परिणामकारक ठरतो. यात असलेले अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म टाळू स्वच्छ आणि निरोगी ठेवतात, ज्यामुळे कोंडा कमी होतो आणि खाजही कमी जाणवते. पाण्यामध्ये तुरटी मिसळून केस धुतल्यास टाळूवरील जंतू संसर्ग कमी होण्यास मदत होते आणि केसांची मुळे बळकट होतात. अशाने केस गळण्याची समस्या कमी होते आणि केस अधिक निरोगी, मजबूत आणि घनदाट दिसू लागतात. यामुळे त्वचा आणि केसांची नैसर्गिक काळजी घ्यायची असेल तर तुरटी हा एक सोपा, किफायतशीर आणि प्रभावी उपाय नक्कीच ठरू शकतो. मित्रांनो, नारळाचे तेल आणि तुरटी यांचा हा अनोखा संयोग तुमच्या त्वचेला ज्या पद्धतीने संरक्षण देतो ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. नारळाच्या तेलात असलेले अँटीमायक्रोबियल घटक त्वचेवरील बॅक्टेरिया आणि फंगसशी लढतात, तर तुरटीचे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील संसर्ग रोखण्यास मदत करतात. म्हणजेच दोन्ही घटक जेव्हा एकत्र वापरले जातात तेव्हा ते त्वचेला डबल लेअर प्रोटेक्शन देतात. एकीकडे नारळ तेल त्वचेला पोषण देतं तर दुसरीकडे तुरटी त्वचेचे छिद्रे स्वच्छ ठेवत सूक्ष्म जंतूंवर नियंत्रण ठेवते. म्हणूनच हे मिश्रण ॲक्ने, पिंपल्स, फोड आणि विविध त्वचा ॲलर्जींपासून संरक्षण देण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. या कॉम्बिनेशनचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्वचेचा टेक्स्चर सुधारण्याची त्याची क्षमता. नारळाचं तेल त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करतं आणि त्वचेला आवश्यक ओलावा परत आणतं.
दुसरीकडे तुरटी तिच्या ॲस्ट्रिंजंट गुणांमुळे त्वचेतील जादा तेलावर नियंत्रण ठेवते आणि छिद्रे टाईट करते. म्हणूनच ऑइली स्किन असलेल्यांना नारळ तेलाची भीती नसते आणि ड्राय स्किन असलेल्यांना तुरटीमुळे त्वचा अधिक कोरडी होईल असं वाटत नाही, कारण हे मिश्रण त्वचेच्या ओलाव्याचे बॅलन्स इतक्या परफेक्टरित्या सांभाळते की स्किन ना जास्त तेलकट राहते ना जास्त कोरडी. परिणामी त्वचेला एक नवा फ्रेश लुक मिळतो आणि ॲक्ने, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स यांसारख्या समस्या कमी होतात. या मिश्रणाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्याचे सुदिंग आणि हिलिंग इफेक्ट्स. अनेक वेळा घरामध्ये अचानक त्वचेवर खाज, लालसरपणा, सूज किंवा किरकोळ जखम होते आणि त्यावर घरगुती उपाय काय करावा हे कळत नाही. अशावेळी नारळ तेल आणि तुरटीचं हे मिश्रण अतिशय जलद आणि नैसर्गिक फर्स्ट एड म्हणून काम करतं. लहानशा जखमेवर किंवा खुपल्यावर हे मिश्रण लावल्यास रक्तस्राव कमी होतो, सूज कमी होते आणि इन्फेक्शनचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. म्हणजेच डॉक्टरकडे जाण्यापूर्वी प्राथमिक उपचार म्हणून हे अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी उपाय ठरतो. फक्त त्वचेपुरतच नाही तर केसांसाठीही हे मिश्रण तितकंच फायदेशीर आहे. नारळाचं तेल केसांना पोषण देतं, मुळं मजबूत करतं आणि केसांना नैसर्गिक चमक प्रदान करतं. तुरटीची अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल ताकद टाळू स्वच्छ ठेवते आणि कोंडा कमी करते. विशेषतः ज्यांना स्कॅल्प इन्फेक्शन, खाज, रॅशेस किंवा मुलांच्या डोक्यांवर फोडफुंसी यांसारख्या समस्या असतात त्यांना हे मिश्रण मोठा दिलासा देतं. हे स्कॅल्पसाठी एक प्रकारचं नैसर्गिक प्रोटेक्टिव्ह कंडिशनर म्हणून काम करतं. एकूणच नारळाचे तेल आणि तुरटीचा हा सिंपल पण शक्तिशाली कॉम्बिनेशन तुमच्या घरातलं सर्वात सुरक्षित, प्रभावी आणि बहुपयोगी स्किन केअर आणि हेअर केअर उपाय ठरू शकतं. स्किन प्रोटेक्शन असो, ॲक्ने कंट्रोल असो, टेक्स्चर सुधारायचं असो, किरकोळ जखम शांत करायची असो किंवा केस आणि टाळू निरोगी ठेवायचे असोत, ह्या एका मिश्रणाने तुम्ही अनेक समस्या सहज हाताळू शकता. म्हणूनच हे मिश्रण तुमच्या दैनंदिन ब्युटी रुटीनमध्ये नक्कीच स्थान मिळवायला हवं. मित्रांनो, नारळ तेल आणि तुरटी यांचा हा घरगुती उपाय तयार करणे खूप सोपा आहे आणि तेवढंच प्रभावी देखील. सर्वप्रथम साधारणतः 50 ml नारळ तेल हलकसं गरम करून घ्या. तेल कोमट झाल्यावर त्यात एक छोटा चमचा बारीक केलेली तुरटी पावडर स्वरूपात घाला आणि दोन्ही नीट ढवळून एकसारखे करा. हे मिश्रण तयार झाल्यावर ते पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हे मिश्रण त्वचा, चेहरा आणि केस सर्व ठिकाणी वापरता येतं आणि त्याचा परिणामही उत्तम दिसून येतो. त्वचेवर वापरताना हे मिश्रण हलक्या हातांनी मसाज करून लावणं खूप फायदेशीर ठरतं. मसाजमुळे रक्ताभिसरण सुधारतं, त्वचा मऊ आणि टाईट होते आणि पिंपल्स, डागधब्बे, छिद्रांची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच हे मिश्रण शरीरावर वापरल्यास त्वचेतील कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेचं नैसर्गिक संरक्षण देखील वाढतं. केसांसाठी वापरताना हे मिश्रण थेट टाळूला लावून काही मिनिटे मसाज करा. यामुळे स्कॅल्प स्वच्छ होतो, कोंडा कमी होतो आणि केसांच्या मुळांना बळकटी मिळते. हे मिश्रण नैसर्गिक कंडिशनर सारखं काम करतं, ज्यामुळे केस अधिक आरोग्यदायी आणि चमकदार दिसतात. मिश्रणाचा चांगला परिणाम दिसण्यासाठी किमान 30 मिनिटे लावून जरूर ठेवा, जेणेकरून तुरटी आणि नारळ तेलाचे नैसर्गिक गुण त्वचा आणि केसांवर खोलवर कार्य करू शकतील. त्यानंतर सामान्य पाण्याने धुवून टाका. उत्तम आणि लवकर परिणाम मिळवण्यासाठी हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरण्याची शिफारस केली जाते. नियमित वापर केल्यास त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि केस मजबूत, निरोगी आणि चमकदार राहतील. मित्रांनो, हा उपाय जितका नैसर्गिक आहे तितकाच प्रभावी देखील आहे. पण कोणताही घरगुती उपाय वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. सर्वप्रथम, ज्यांची त्वचा फार सेन्सिटिव्ह आहे किंवा ज्यांना पूर्वी तुरटी, नारळ तेल किंवा अशाच प्रकारच्या नैसर्गिक पदार्थांमुळे ॲलर्जी झाली आहे, त्यांनी हा उपाय वापरण्यापूर्वी एक छोटीशी पॅच टेस्ट नक्की करावी. हाताच्या मनगटाच्या आतल्या भागावर मिश्रणाचा छोटासा थेंब लावून 10 ते 15 मिनिटे ठेवावा. जर लालसरपणा, खाज किंवा जळजळ जाणवली तर हा उपाय तुम्ही वापरू नये, कारण प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय सगळ्यांनाच सारखा लागू असेलच असे नाही. याशिवाय हा उपाय करताना आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे तुरटीचे प्रमाण. अनेक जण विचार करतात की जास्त तुरटी घातली तर परिणाम लवकर दिसेल, पण मित्रांनो, हे चुकीचं आहे. जास्त तुरटी वापरल्यास त्वचा कोरडी पडू शकते, ताण जाणवू शकतो किंवा स्किन इरिटेट होऊ शकते. त्यामुळे फक्त छोटा चमचा तुरटी ओतप्रोत म्हणजे पुरेशी आहे. आणि जर तुमची त्वचा ड्राय असेल तर हा उपाय लावल्यानंतर चेहऱ्यावर हलका मॉइश्चरायझर नक्की लावा, ज्यामुळे ओलावा संतुलित राहील. केसांसाठी वापरताना मात्र अत्यंत गरम तेल वापरू नका. तेल फक्त कोमट असावं. गरम तेलामुळे स्कॅल्पला नुकसान होऊ शकतं. आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे सूर्यप्रकाश. मित्रांनो, हे मिश्रण लावल्यानंतर त्वरित उन्हात जाऊ नका. त्वचा थोडी संवेदनशील झालेली असते, त्यामुळे थेट पडलेल्या सूर्यकिरणांमुळे त्वचेवर जळजळ किंवा काळेपणा येऊ शकतो. त्यामुळे सर्वोत्तम परिणामांसाठी हा उपाय रात्री करा आणि संध्याकाळी वापरा. शेवटी हा उपाय एक नैसर्गिक सपोर्ट आहे, चमत्कार नाही. त्यामुळे परिणाम तुमच्या त्वचेच्या स्थितीनुसार हळूहळू दिसतील. नियमित वापर, योग्य आहार, पुरेशी झोप आणि भरपूर पाणी हे सगळं मिळूनच तुमची स्किन खरोखर सुंदर, निरोगी आणि तेजस्वी बनेल.
मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.